बैलगाड्याच्या शर्यत बंद पडल्या आणि त्यानंतर आपल्या बऱ्याचशा यात्रा ओस पडलेला दिसायला आपल्याला पाहायला मिळाले. त्यामध्ये त्याचं उत्तम उदाहरण चिंचोली काय. शिवाजीदादा आढळराव पाटलांच्या अथक प्रयत्नाने भोसरी विधानसभेचे आमदार महेशदादा लांडगे यांच्या प्रयत्नाने बैलगाडा सुरू व्हावा याच्याकरता सुप्रीम कोर्टामध्ये याचिका दाखल केली. सुप्रीम कोर्टाचा लाखो रुपये खर्च करून तिथं वकील दिला आणि गेले अनेक वर्ष त्याच्या बाबतीत संघर्ष आदरणीय दादांच्या माध्यमातून आम्हाला पाहायला मिळाला. महाराष्ट्र सरकारने तेव्हाचे मुख्यमंत्री फडणवीस साहेब असतील, नंतरचं महाविकास आघाडी सरकारनंतर आदरणीय दादांच्या माध्यमातून सरकारचं जे म्हणणं त्या कोर्टाच्या दरबारी मांडलं गेलं पाहिजे. दादांच्या मार्गदर्शनाखाली सरकारने ते म्हणणं मांडलं. देशाचं नरेंद्र मोदी साहेबांच्या सरकारच्या माध्यमातून केंद्र सरकारने त्यांचं म्हणणं मांडलं आणि सुप्रीम कोर्टने बैलगाडा शर्यत पुन्हा एकदा चालू करून द्यायला जी परवानगी मिळवून दिली ते आदरणीय शिवाजीदादा आढळराव पाटील यांच्या याचिकेमुळे दिलेली आहे. ठीक आहे, भाषणं करणं सोपं आहे. विधान भवनात दादा मांडले, शरददादांनी भूमिका मांडली, मी मांडली, पार्लमेंटमध्ये आत्ताच्या खासदारांनी मांडली, पण प्रत्यक्षात कृती करणं आणि नुसतं बोलणं याच्यामध्ये फरक असतो. आणि कृतीमधून खऱ्या अर्थाने बैलगाड्याची शर्यत कोणामुळे सुरू झाली असेल तर ते आदरणीय दादांमुळे झाली. आपला घाट पुन्हा एकदा भरू लागला, यात्रा भरू लागल्या. अनेक गावगावच्या गाड्यांचे यात्रा भरत असताना आम्हाला आता नवीन घाट तयार करून दिला म्हणून माझ्याकडे यायला लागले, दादांकडे यायला लागले, शरददादांकडे गेले, आशाताईंकडे गेले. त्यांनी ते बैलगाडा घाटाचा प्रयत्न करतात. आज सरपंचाने जी भावना इथं मांडलेली आहे, मी निश्चितच तुमच्या भावनेशी सहमत आहे. आचारसंहिता असल्यामुळं मी काय अधिकचं बोलू शकणार नाही, पण तुमच्या मनातली जी भावना आहे, दादा खासदार झाल्यानंतर आम्ही सगळेजण मिळून तुमच्या मनातली भावना पूर्ण केल्याशिवाय राहणार नाही. आम्ही सगळे जे व्यासपीठावरचे लोक इथं बसलेलो आहोत, आम्ही तुमच्यामधले लोक आहोत. आमचा पक्ष वेगळा वेगळा आहे, पण जनतेची बांधिलकी आम्ही कधी सोडली नाही. तुमच्या सुखादुःखात, तुमच्या सगळ्या विकास कामात आम्ही कायम तुमच्या पाठीमागे उभं राहिलो. शिवाजीदादांचा मागे पराभव झाला तरी सुद्धा ते थांबले नाही, पण आपल्या ग्रामीण भागातल्या प्रत्येक गावामध्ये काही ना काही विकास कामाचा निधी देण्यामध्ये दादांनी पुढचं पाऊल टाकलं. पण ज्याला आपण चांगल्या विश्वासाने निवडून दिलं त्यांनी मात्र सपशलपणे पाठ आपल्याकडे फिरवताना आपल्याला पाहायला मिळाले. सुखादुःखात तर नाहीच, अडीअडचणीच्या वेळेस तर नाहीच, कुठलीही संघटना बांधण्याच्या वेळेस तर नाहीच, पण विकास कामं सुद्धा नाही. असलेला निधी, असलेली ताकद, असलेली सत्ता लोकांच्या हितासाठी वापरायला लागते, हे त्यांना करता आलं नाही. मला काही त्यांना दोष द्यायचा नाही, ते अत्यंत हुशार व्यक्तिमत्व आहे. बोलायला नाना अत्यंत वाकबदार, दिसायला देखना, सगळे, पण आपल्या कामाचा नाही. जो जनतेच्या हितासाठी काम करेल अशाच माणसाच्या मागं आपण सर्वांनी उभं राहिलं पाहिजे. अन्यथा काही नेते येतील, भाषणं करतील आणि पुढं मागं बघणार नाही. भावनाचं राजकारण करायचं, स्वाभिमान सांगायचा, निष्ठा सांगायची. अहो, खरी निष्ठा जर काय असेल ना तर आम्ही सगळे ह्या जनतेच्या विकासाच्यासाठी निष्ठा मानणारे लोक आहोत आणि तुमच्यासाठी आम्ही सर्वजण एकत्र येऊन चांगल्या माणसाच्या पाठीमागं उभं राहण्याचा निर्णय आम्ही सगळ्यांनी घेतलेला आहे. ठीक आहे, अनेक निवडणुका झाल्या, पुढे निवडणुका येतील, पण आमच्या सगळ्यांचं सांगणं काय आहे, पुढं तुम्हाला काय करायचं करा, पण आता मात्र सर्वांनी मिळून खरं रयतेचं हित जसं छत्रपती शिवाजी महाराजांनी जोपासलं ते रयतेचं हित शिवाजीदादांनी जोपासलंय. त्यांनी कधी रयतेला वाऱ्यावर सोडलं नाही. या खऱ्या सच्च्या माणसाला आदरणीय शिवाजीदादाला आशीर्वाद या चिंचोली गावामधून अत्यंत भरघोस मताने तुम्ही द्या अशीच अपेक्षा व्यक्त करतो आणि आदरणीय दादांना विनंती करतो की आपण आपलं आम्हाला सर्वांना मार्गदर्शन करावं. आपलं चिन्ह आहे घड्याळ आणि त्याची वारंवार आठवण मला शरददादा करत राहतात. पुढं नंतर काय होईल ते पाहिजे, पण आत्ता तरी घड्याळासाठी ऐकलं का हो नाना. ओपनिंगची बॅटिंगच आज रामनवमीच्या दिवशी नानाने राम मंदिरात केलेली आहे. आम्हाला तुम्हाला आठवण करून द्यावं लागेल. हा
तुमचं लक्ष आहे की नाही मी चेक करत होतो. असो, शेवटी तालुक्यामध्ये आपण सगळेजण राजकारण करतोय. राजकारण कुठल्या स्तराला जायला पाहिजे याचं तारतम्य आणि सुसंस्कृतपणा हा जुन्नर तालुक्यामध्ये आम्ही सगळे जपासणारे माणसं आहोत. पूर्वीपासून वळसे पाटील साहेब असेल, तुम्ही असेल, वल्लभशेठ बेनके, शिवाजीदादा काळे, शेठबाबा शेरकर, ही सगळी जोपासत आलेली आणि चांगल्या दिशेने चांगल्या माणसाच्या पाठीमागं तालुका उभं करण्याचं काम केलं. आम्ही आमच्यातले एकमेकाचे स्वार्थ शून्य केलेत. पण आता जे काय करायचं आहे ते शिवाजी दादासाठीच करायचं आहे. यासाठी आम्ही तुम्हाला सर्वांना भेटायला आलोय. पुन्हा एकदा आपल्या सर्वांचा आभार आणि आदरणीय दादांना विनंती करतो की आपण सर्वांनी आम्हाला मार्गदर्शन करावं.